ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि काल आपण जो बोटनेक ब्लाऊजचं कटिंग बघितलं त्याच्या आज स्टिचिंगचा व्हिडिओ बघणार आहोत। तर यामध्ये आपल्याला बंद बाजूकडून पॅकचा पोर्शन ठेवून घ्यायचा आहे। आणि जर कसं आहे बघा, जर तुम्ही बॅकला ओपन ठेवणार असाल तर ते ओपन बाजूवर धरा, आणि जर पॅक धरणार असाल तर बंद बाजूकडून पॅकचा पोर्शन ठेवून घ्यायचा आहे, जसा इथे दाखवलेला आहे तसा। आणि जो फ्रंटचा पोर्शन आहे तो आपल्याला थोडा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तर तो कसा करायचा आहे, तर इथे आता आपल्याला फ्रंटमध्ये जो टक्स आहे तो घ्यायचा नाही आहे आपल्याला कपड्यावरती, तर तो मी या पद्धतीने कट करून घेणार आहे। आणि हा कट करून घेतल्यानंतर आपल्याला पुढेपर्यंत कट देऊन घ्यायचा आहे, अगदी लास्टपर्यंत कट करायचं नाही आहे, फक्त तिथपर्यंत हलकासा कट देऊन घ्यायचं। आणि यानंतर तो पोर्शन आहे तो बघा या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे। त्याच्या अगोदर आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची। बाहेरच्या बाजूला जी ओपन बाजू आहे त्या बाजूला एक साधारण 1.5 इंच अंतर आपल्याला ठेवायचं आहे, कारण हा पोर्शन वरना आहे ना, तो थोडा कर्व होणार आहे आपला याच्यासाठी। तर इथे हा पार्ट ठेवत असताना आपल्याला जो खालचा पार्ट आहे तो आपल्याला आहे तसाच त्या लाईनवरती ठेवायचा आहे, आणि वरचा पार्ट आहे तो आपल्याला या पद्धतीने त्या पार्टपर्यंत ओढून घ्यायचा आहे। तर असा घेतल्यानंतर बघा वरचा पार्ट फक्त आपला पुढे जाणार आहे, म्हणूनच आपण ओपन बाजूकडे 1 ते 1.5 इंच पोर्शन ठेवून मग आपण तिथून पुढे हा पार्ट ठेवणार आहोत। आणि जसा आहे तसा आपल्याला हा पार्ट ड्रॉ करून घ्यायचा आहे। हा ड्रॉ केल्यानंतर आपल्याला मधलं अंतर आहे ते व्यवस्थित मॅनेज करतच आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायचं आहे। आत्ता आपण याच्यामध्ये काही मार्जिन नाही देणार आहोत, जे आहे ते फक्त आपण इथे मार्क करून घेणार आहोत। आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की कुठे मार्जिन आपल्याला ॲड करायचं आहे। ओके, कारण मार्जिन कुठे ॲड करायचं हे जर तुम्ही मार्जिन यामध्ये ॲड केलं नाही तर मात्र ब्लाऊजमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। तर यामध्ये कुठं मार्जिन ॲड करायचं आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न असतो नवीन शिकणाऱ्यांसाठी। तर व्हिडिओ अगदी आवर्जून शेवटपर्यंत बघा, सावकाश आहे, कुठेही गडबड नाही, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत याच्यामध्ये। तर या बाजूला आपण हुक आणि आय बनवणार आहोत, त्याच्यासाठी 3 सूत अंतर आपण घेणार आहोत। आणि या बाजूला आपला प्रिन्सेस कटचा पोर्शन आपण जोडणार आहोत, तर या बाजूलाही 3 सूत अंतर आपण घेणार आहोत। इथे तुम्हाला अर्धा इंच शिलाईमध्ये हवा असेल तर तुम्ही अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता। इथे मी बघा ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे त्या पद्धतीने मी इथे मार्क करून घेतलं। आता आपण जी क्रॉस पट्टी काढली होती ती क्रॉस पट्टी बघा या पद्धतीने आहे, आणि ही आपण 3 घेतलं होतं रुंदीला आणि या पद्धतीने काढली होती। पण यामध्ये बघा आपलं ऑलरेडी सगळं मार्जिन ॲड होतं, फक्त वरच्या बाजूने आपण मार्जिन कट केलं होतं तेवढंच आपल्याला या पट्टीमध्ये ॲड करायचं आहे। त्यामुळे पट्टीचा खालच्या बाजूचा जो अर्धा इंच आपण वाढवून जे 3 इंच घेतलं होतं ते आपण घ्यायचं नाही आहे। ही पट्टी आहे ही मी बघा 3 इंच घेतली होती, ती खालून अर्धा इंच मायनस केली की ज्यामुळे ही पट्टी आपली 2.5 इंचाची तयार राहणार आहे। ओके, म्हणजे 2.5 इंच कटिंगवर आपल्याला घेतलेली आहे। तर हा थोडासा बदल आहे, हा तुम्ही करून घ्यायचा आहे तुमच्या पॅटर्नमध्ये। क्रॉस पट्टी फक्त अर्धा इंच खालच्या बाजूने कमी करून घ्यायची आहे, एवढाच फरक आहे। आणि तो का करून घेतला हे पण मी तुम्हाला आता इथे दाखवते। तर बघा आपण जी 3 इंचाची पट्टी काढली होती क्रॉस पट्टी, तर ती जेव्हा आपण इथे अर्धा इंच वरच्या बाजूला शिलाईचं पकडून सुद्धा बघा जेव्हा लावू त्यावेळेला ही अर्धा इंच खाली राहते एक्स्ट्रा, म्हणून आपल्याला हे कट करायचं आहे। ओके, तर ह्या पद्धतीने हे पॅटर्न्स आपण तयार करून ठेवा। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे हे पेपर पॅटर्न जरूर तयार करून ठेवा, कारण एकदा का तुम्ही पेपर पॅटर्न्स बनवले की तुम्ही या मापाचा जर दुसरा कोणाचा ब्लाऊज आला तर तुम्ही इझीमध्ये हे पेपर पॅटर्न्स ठेवून 2 मिनिटामध्ये पेपर पॅटर्न्स असतील तर तुमचा ब्लाऊज कट होणार आहे आणि तुम्हाला तुमचं काम फास्ट होणार आहे। जर तुम्ही बाहेरचे ब्लाऊज घेत असाल, शिवत असाल तर तुमचा वेळ खूप वाचणार आहे जर तुम्ही अशा पद्धतीने पेपर पॅटर्न्स काढून ठेवलात तर। आणि आता इथे आपण कटोरीचा पॅटर्न आहे, सॉरी प्रिन्सेस कटचा पोर्शन आहे तो वरच्या बाजूला ठेवलेला आहे बॅक साईडच्या, आणि त्याच्या पुढे आपण घेतलेली आहे क्रॉस पट्टी। ओके, आणि हा जो ओपन बाजूकडूनचा जो भाग आहे तिथे आपण बाही घेणार आहोत। तर बाही कशी घ्यायची हे मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरच दाखवणार आहे की 10 इंचाची आपली जी तयार पेपर पॅटर्न्स आहेत बाहीचे त्याच्यावरून आपण बाही कशी बनवायची ते मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये दाखवणार आहे। तर हे जे आपण मार्क केलेलं आहे ते कट करून घेऊयात। आणि आता बाहीचा जो रेग्युलर बाही पॅटर्न आहे तो आपल्याला घ्यायचा आहे, आणि बाहीला बघा 9.5 इंचाची रुंदी आपण इथे बाहीमध्ये घेणार आहोत। 9 इंचाचीच चालते, पण इथे
असावी, अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणून मी घेतलेला आहे. 9.5ची घडी घेतलेली आहे आणि उंचीला जेवढी तुम्हाला बाहीची उंची हवी आहे तेवढी तुम्हाला इथे मार्क करून घ्यायची आहे बंद बाजूकडून. तर बघा इथे 4 फोल्ड आहेत हे, म्हणजे एकाच वेळेला आपण 2 बाहींचं कटिंग करणार आहोत इथे, बरोबर, म्हणून 4 फोल्ड आहेत हे. आणि इथे आपल्याला बाहीची रुंदी बघा 9.5 घेतलेली आहे आणि मी ज्या बाजूनी टेप टाकते माझ्या बाजूनी बंद बाजू आहे बाहीची. तर बंद बाजूवर आपल्याला उंचीचं मार्किंग घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर खालच्या बाजूला आपल्याला डॉटेड पॉईंटची ही असते ना, ती आपल्याला नको आहे बाहीमध्ये, म्हणून आपण खालच्या बाजूनी अर्धा इंच या पद्धतीने मार्क करून घेतलं आणि इथून वर आता आपण बाहीची उंची घेणार आहोत. आपल्याला टोटल बाही 10 इंचांची तयार हवी आहे, तर आपण इथे 11 वरती मार्क करायचं आहे, म्हणजे 1 इंच प्लस करून वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी आणि खाली अर्धा इंच शिलाईसाठी. त्यानंतर हा बाही पॅटर्न आहे तो आपल्याला या पद्धतीने जिथे आपण वरती मार्क केलं तिथे ठेवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने जी बंद बाजू आहे त्या बाजूला इक्वल राहिलं पाहिजे अंतर, आणि म्हणजे समांतर आलं पाहिजे, आणि जो भाग आपला पोर्शन जो ड्रॉ आहे कर्व शेप तो आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने बाही आपली तयार झाली. काही वेळ लागत नाही, आपल्याला खूप कमी वेळात आपली बाही तयार होते. तर आता ही जी बाही आहे ती आपल्याला कशा पद्धतीने आपल्या ब्लाऊज बरोबर ॲड करायची तर ते आपण आता बघणार आहोत. तर आपल्याला पहिल्यांदा आपण जे पेपर पॅटर्न्स बनवलेत त्याचा मुंडा घेर चेक करायचा आहे. तर वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाईचा पोर्शन सोडून द्यायचा आणि तिथून खाली आपल्याला मुंडा घेराचं गोलमध्ये मार्किंग बघून घ्यायचं आहे की किती इंच आलेलं आहे. तर बघत आहात त्याप्रमाणे हा टेप गोलाकार करत आपल्याला बाहीचं मुंडा घेराचं मार्किंग बघून घ्यायचं आहे. तर हे आलेलं आहे 10ला 1 लाईन कमी. ओके, तर या पद्धतीने हे बॅक मुंड्याचा मुंडा घेर झालेला आहे आपला मोजून. आणि यानंतर आता आपण बघणार आहोत फ्रंट मुंड्याचा मुंडा घेर किती आहे ते फ्रंट बाजूचा. तर फ्रंट बाजूला या पद्धतीने पहिला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. शिलाई मार्जिन आपण नंतर ॲड करणार आहोत, त्याच्यामुळे जसं आहे तसं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. बघा जसं बघत आहात त्याप्रमाणे इथे सुद्धा वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाईसाठीचा पोर्शन सोडून द्यायचा आणि तिथून खाली बघत आहात त्याप्रमाणे बरोबर काठाबरोबर तुम्ही मोजून घेतलात मुंडा तरीही चालणार आहे. तर इथे आपला मुंडा घेर आलेला आहे 10ला 1 सूत कमी. सेम आलेला आहे दोन्हीचे. काही वेळेला पुढचा आणि मागचा याच्यामध्ये किंचितसा फरक असू शकतो. तर हाच घेर आता आपल्याला बाहीवरती मोजून घ्यायचा आहे. तर 10ला 1 सूत कमी हे अंतर आपलं आलेलं आहे. तर इथं आपण मार्क करून घेतलं आणि इथून आता आपल्याला खाली जो आपला दंडघेर आहे त्याचं मार्किंग घ्यायचं आहे. तर दंडघेर आहे आपला इथे 9.5 इंच. तर 9.5 वरती आपल्याला टेप दुमडायचा आहे आणि जे मार्किंग येणार आहे तुमचं जे असणार आहे दंडघेराचं खाली बॉटम घेरा म्हणजे दंडावरती, तर ते तुम्ही तुमचं मेजरमेंट घ्यायचं आहे. इथे 9.5च्या अर्धे जे येणार आहे ते मी मार्क केलं आणि याच्यानंतर आता आपल्याला वरच्या बाजूला 1.5 इंच आतमध्ये मार्क करायचं आहे. इथून आपण जे शिलाईसाठी मार्जिन ठेवलेलं असतं त्याचं 1.5 इंच आतमध्ये मार्क करायचं आणि मार्क केलेला पॉईंट आणि खाली फिटिंगचा पॉईंट हे आणि खालच्या बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिन एवढं घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने लाईन्स देऊन आपली बाही तयार झाली. बघितलं अगदी 2 मिनिटांमध्ये आपली बाही तयार झालेली आहे. कुठेही आपल्याला कर्व शेप घेऊन इकडून तिकडून म्हणजे कॅप हाईट टाका हे टाका असं काही आपल्याला करावं लागलेलं नाही आहे आणि आपली बाही तयार पण झाली. आणि आता आपल्याला हीच बाही आहे ही जेव्हा एल्बो लेंथपर्यंत असते त्यावेळेला आपल्याला 3 ठिकाणी मेजरमेंट्स टाकायचे असतात. तर इथे 8 वरती एक मेजरमेंट चेक करायचं. 8 वरती आपलं मेजरमेंट आहे 11.5, तर 11.5च्या अर्धे जे येणार आहे ते आपण इथं चेक करायचं आहे. तर इथल्या मेजरमेंटमध्ये मात्र तुम्हाला अर्धा इंच लूजिंग ॲड करायचं आहे. तर बघा एवढं अर्धा इंच होत आहे, तेवढं आपल्याला अर्धा इंचापेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्ही थोडंसं आतमध्ये मार्क करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला थोडंसं लूजिंग ब्लाऊजमध्ये असायला लागतं आणि 5 इंचावर आणि 8 इंचावर अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला लूजिंग थोडं थोडं सोडायचं आहे, जे पण आपला घेरचं मेजरमेंट असेल त्याच्यामध्ये. तर इथे होतं आपलं 9 इंच, तर 10.5 होतं, तर त्याच्या अर्ध 5.25 आलेलं आहे. तर 5.25 मध्ये आपलं हे बरोबर झाले. किंचित लूजिंग आहे तर ते आपल्याला हवंच असणार आहे. तर या पद्धतीने मार्किंग करून बाहीचा
शेप आपल्याला. तर आता इथे बघा थोडंसं आत आले ना, तर हे थोडंसं आपल्याला आतूनच शेप देऊन घ्यायचा, नाहीतर मग इथे आपल्या बाहीच्या ठिकाणी थोडासा लूज ब्लाऊज वाटतो आपल्याला, तर तो होऊ नये. आणि वरती मात्र काखेमध्ये जिथं आपलं मार्किंग आलेलं आहे तिथेच जोडायचं आहे. तर या पद्धतीने आपलं बाहीचं कटिंग जे मार्किंग झालेलं आहे ते कट करून घेऊया. आणि याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ मात्र तुम्ही बघायचं आहे की मी व्हिडिओ अपलोड नाही केला आहे स्टिचिंगचा संपूर्ण, तर हे मी कटिंगचं तुम्हाला समजवलेलं आहे की कुठल्या भागामध्ये कसं ॲड करायचं आहे आणि बाही कशी कट करून घ्यायची. स्टिचिंगचे बरेचसेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, प्रिन्सेस कटचे स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड आहेत, ते बघून तुम्ही याची शिलाई करून घेऊ शकता. काही वेगळं नाही आहे. त्या ब्लाऊजच्या शिलाई कशा आहेत त्या पद्धतीने बघून जरी तुम्ही याची शिलाई केली तरीही चालणार आहे. आणि बाहीमध्ये फ्रंटच्या बाजूला शेप देताना आपल्याला या पद्धतीने बाही खोलून एका बाजूला कोणत्या तरी बाहीच्या आतल्या बाजूचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि 2 पार्टना बघा कपड्यावरती मेन फॅब्रिकवरती आपल्याला या पद्धतीनं नॉच देऊन घ्यायचे आहे, सेंटर नॉच आणि आतल्या बाजूचा नॉच. तर या पद्धतीनं आपलं हे मार्किंग झालेलं आहे. आणि हेच मेन फॅब्रिकवर कापड कट करत असताना आपल्याला सगळ्या बाजूनी अगदी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊनच आपल्याला कटिंग करायचं आहे. कारण जर आपण व्यवस्थित कटिंग केलं तरच कसं असतं की बघा साडीतले जे ब्लाऊज पीस असतात ते थोडेसे पातळ असतात आणि आपण जर कट टू कट केले तर मग शिवण्याच्या वेळेला काही वेळेला खिसतात किंवा धागे निघून जातात आणि त्यामुळे मग थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर म्हणून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राच म्हणजे कटिंगमध्ये घ्यायचं आहे मेन फॅब्रिक. इथे बॅकचा टक्स आपल्याला घ्यायचा आहे. तर जसं बघत आहात त्याप्रमाणे आपल्याला बॅकचा टक्स मार्क करून घ्यायचा आहे आणि तिथे शिलाईच्या वेळेला तुम्हाला टक्स बॅकला देऊन घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आता मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडत असताना कसं जोडायचं ते बघा. इथे अस्तर मेन फॅब्रिकचा पोर्शन रॉंग पोर्शनवरती रॉंग मार्क करून घ्यायचा आहे. इथे अस्तरचा पोर्शन वरचा एक उचलायचा, त्याच्यावरती 3ही पार्ट ठेवायचे आणि इथे आपल्याला एक अस्तर एक मेन फॅब्रिक यांना पिनअप करून ठेवायचं आहे. हे झाले आपले बाहीचे 2 बाजूचे 2 पार्ट. तर याच पद्धतीने तुम्हाला बाहीसाठी म्हणजे मेन फॅब्रिक अस्तर जोडत असताना साईडनी अगदी 5ची टीप देऊन घेऊन जोडायचं आहे. कटोरीचा पोर्शन मेन फॅब्रिक आणि अस्तर समोरासमोर या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा आणि यावरती सरळचा भाग वर या पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे. त्याला पिनअप करून ठेवा. 4ही बाजूंना आपल्याला 5ची टीप देऊन जोडून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने सर्व पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवून तयार करून घ्यायचे आहेत. कारण दोन्ही बाजूंना दोन्ही वेगवेगळे झालेले असले पाहिजेत, नाहीतर मग एकाच बाजूचे 2 पार्ट तयार होऊ शकतात काही वेळेला. त्यामुळं कसं जोडायचं आहे त्यावेळेला आपल्याला कोणता पार्ट कसा ओपन करायचा आहे हे नीट बघा आणि या पद्धतीनं तुम्ही सुद्धा या ब्लाऊजची स्टिचिंग करून घ्या. तर ब्लाऊज खूप सुंदर झालेला आहे. फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे. बोटनेक ब्लाऊज या ताईचा पहिल्यांदाच शिवलेला आहे मी. तिलासुद्धा खूप आवडला तो आणि तिलासुद्धा फिटिंग खूप छान बसली ब्लाऊजची. तिनेसुद्धा म्हणजे बोटनेकमध्ये ब्लाऊज पहिल्यांदाच शिवलेला आहे. तर घातल्यानंतर तीसुद्धा म्हणाली हो खूप छान झाला आहे ब्लाऊज. तर तिचा होता हा युनिफॉर्मवरचा ब्लाऊज आहे. हा BEdसाठीचे युनिफॉर्म्स आहेत त्याच्यावरती तिने हा शिवून घेतला होता माझ्याकडून. तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. कारण या पद्धतीचे ब्लाऊज आहेत तर हे मी स्टिच केलेला आहे. आणि त्यामुळे तिने मला सांगितलं की मला जरा आजच दिलात तर बरं होईल. त्यामुळे मी व्हिडिओ करत बसले नाही. तिला द्यायचा होता त्याच्यामुळे पटकन शिवण केलं आणि तिला हुक लूक वगैरे करून एका दिवसात मी हा ब्लाऊज तिला दिला होता. तर तुम्हीसुद्धा बघू शकताय की या ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग खूप सुंदर आलेली आहे. फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे. ब्लाऊजला हुकलूकसुद्धा मीच केले कारण माझ्याकडे ज्या वहिनी येतात हुकलूक करायला तर त्या गेल्या होत्या गावी. त्यांच्या अजून शाळा मुलांच्या चालू झाल्या नव्हत्या त्यामुळे त्या अजून आलेल्या नव्हत्या. त्यामुळे हुकलूक करणं आणि सर्व ओव्हरलोक करणं सगळं मलाच करून हे ब्लाऊज रेडी करायचा होता. त्यामुळे व्हिडिओ शूट काही मी करत बसले नाही. गडबडीमध्ये मी तो देऊन टाकला. तुम्हाला जर शिलाईचा व्हिडिओ हवा असेल तर पुन्हा आलेले आहेत शिवणसाठी तर त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी जरूर अपलोड करेन.
तर हा तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि अजून तुम्हाला कुठल्या म्हणजे तुमच्या मेजरमेंटमध्ये जर ब्लाऊज बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचे मेजरमेंट्स पाठवून द्या, त्यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया. तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या.